तुमच्या घरात सुद्धा कोणी बाळाला दुधात थोडासा चहा मिसळून देता का? किंवा थोडासा चहा दिला तर काय होतं? आम्ही लहानपणी पित होतो, काही झालं नाही, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण खरंच लहान मुलांना दुधात चहा मिसळून देणं योग्य आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं सत्य जाणून घेणार आहोत. तर चहामध्ये असतं तरी काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. चहा हा फक्त पाणी आणि रंग नसतो, त्यामध्ये कॅफीन नावाचं उत्तेजक द्रव्य असतं. हेच द्रव्य आपल्याला ताजेतवाने वाटायला मदत करतं. पण प्रौढ व्यक्ती आणि लहान बाळक यांचं शरीर सारखं नसतं. लहान मुलांची शरीर यंत्रणा अजून विकसित होत असते. अनेक आरोग्य तज्ञ लहान मुलांना नियमित चहा देणे टाळण्याचा सल्ला नेहमी देतात. प्रथमतः याचा झोपेवर परिणाम होतो. बाळाच्या वाढीसाठी चांगली झोप ही खूप महत्वाची असते. दुसरं कारण म्हणजे भूक कमी होऊ शकते. जर लहान मुलांना वारंवार चहा दिला गेला तर त्यांची भूक कमी होण्याची खूप शक्यता असते. परिणामी आवश्यक पोषक घटक कमी मिळू शकतात. तिसरं कारण म्हणजे लोह आयर्न शोषणावर याचा परिणाम होतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. चहामध्ये असलेली काही संयुगे शरीरातील आयर्न ऍब्सॉर्प्शन हे कमी करू शकतात आणि म्हणून लहान मुलांच्या वाढीसाठी आयर्न हे खूप आवश्यक असतं. अनेक घरांमध्ये दूध प्यावं म्हणून त्यात थोडासा चहा मिसळून मुलांना दिला जातो, पण त्यामुळे दूध अधिक पौष्टिक होत नाही. काही वेळा मुलं मग नंतर साधं दूध पिणंच खूप कमी करतात. मग बाळाला काय द्यावं? वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईचं दूध, साधं दूध, फळे आणि संतुलित आहार द्यावा. एक महत्वाची गोष्ट, कधी कधी आजी आजोबा किंवा नातेवाईक प्रेमापोटी म्हणतात थोडासा चहा दिला तर काही होत नाही. खरं तर एकदाच चुकून थोडा चहा घेतल्याने गंभीर समस्या होईलच असं नाही, पण त्याची नियमित सवय लावणं हे योग्य नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, लहान मुलांना किंवा बाळांना नियमितपणे दुधात चहा मिसळून देण्याची गरज नाही. त्यांच्या वाढीसाठी पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि योग्य सवयी जास्त महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आहाराबद्दल काही शंका असेल तर बालरोग तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या सुद्धा घरात लहान मुलांना चहा दिला जातो का? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.